मागच्या वेळी आपण गेलो होतो ते ठिकाण पण छान होतं नाही हो प्रिया? हो. मग यावेळीला कुठे नेतोय श्री? काय सरप्राईज काय? वॉटर पार्क. हो ना ताई, बघा ना. ए श्री, आता तरी सांग कुठे चाललोय? अरे हो हो थांबा, सरप्राईज आहे. ठीक आहे ठीक आहे, एखादं सॉन्ग तरी प्ले कर आता. हिअर वी गो. खिडकी नजरेची पावलातील तोड साखळी, श्वासात घे भरून वारा, मार गिरके आभाडी. जो जीवाला ध्यास आहे, त्या देशेची कास धर, अनुभूती ही खास आहे. तू प्रवास कर, प्रवास करून चढ उतार अवघड घाट, देव हीच सोपी क्षितिजाची वाट. गर्द हिरवा स्वर्ग भोरती, अनुगंगेचा न्यारा था. विसरून जाऊन पाश जगाच्या, देहात नवा श्वास भर. तू प्रवास कर. क्षितिजाची वाट. गर्द हिरवा सलग घुवती, अनुगंगेच्या न्यारात हात. विसरून जाऊन पाश जगाच्या, देहात नव्याने श्वास भर. तू प्रवास कर, प्रवास कर. खूप मजा आली ना ताई? हो ग, खूपच मज्जा आली आहे. चिकुली तर खूप धमाल केली आहे. आता पोटात कावळे ओरडत असतील नाही का? हो मम्मा, मला खूप भूक लागली. हो बेटा, पुढे घेऊया काहीतरी. काय खायचंय तुला? मला पिझ्झा खायचा. पिझ्झा इथे मिळेल की नाही माहिती नाही, पण बघूयात, घेऊयात तुझ्यासाठी काहीतरी. ठीक आहे? ए श्री, आता तरी सांग ना कुठे जातोय? किती हा सस्पेन्स? अरे हो हो थांबा, सरप्राईज आहे, कळेलच. बघूयात. ठीक आहे. श्री, पुढे जरा गाडी थांबव आणि खायला काय मिळतंय का बघ. हा पुढे एक गाव आहे, थांबूया आपण तिकडे. घेऊयात हा. श्री, आपल्याला पण काही चिल्ड मिळतंय का बघ ना. एक वेळ इथे खायला मिळो ना मिळो, पण अशा गोष्टी मात्र बऱ्या मिळतात.
किती वेळ झाला अजून बस नाही आली. काय करूया, थोडा वेळ बसूया. अरे 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 यार, बस गेली. शे, आता काय करू? बिचाऱ्याची एस टी चुकली. किती अवघड परिस्थिती आहे ना इकडे. साधं जवळपास कुठे जायचं म्हटलं तर एस टी बसशिवाय पर्याय नाही या लोकांना. थँक गॉड ताई, आपण अशा ठिकाणी राहत नाही. दादा, तुम्ही पुढे जात असाल तर मला सोडाल का पुढे? घे रे, बिचाऱ्याची एस टी पण चुकली आहे. बसा. धन्यवाद दादा. अहो धन्यवाद काय, आम्ही त्याच रूटने पुढे चाललोय. दादा, तुमचं नाव काय? माझं नाव ओंकार बोरुंडीकर. इथे गाड्यांचा खूपच प्रॉब्लेम आहे का? हो ना, गावखेडा असल्यामुळे बसेसचा खूपच प्रॉब्लेम आहे. दिवसातून एखाद दुसरी बस येते, ती जर चुकली तर अशा गाड्यांकडून लिफ्ट घेऊन जावं लागतं. काही लोक लिफ्ट देतात, काही लोक नाहीत देत. मग तुम्ही मॅनेज कसं करता? त्यात मॅनेज करायचं काय? काही तुमच्यासारखी चांगली लोक लिफ्ट देतात, कोणी नाही दिली तर एस टीची वाट बघत बसावं लागतं. बापरे, कठीण आहे. मग दादा, तुम्ही इकडे कशासाठी आला होतात? माझ्या बहिणीचं लग्न आहे म्हणून मी नातेवाईकांकडे पत्रिका देण्यासाठी गेलो होतो. आता परत घरी चाललोय. अरे वा, आमच्याकडनंही तुमच्या बहिणीला शुभेच्छा सांगा. हा, हो नक्की. दादा, तुम्हाला कुठे उतरायचे? इथंच पुढं 10 किलोमीटरवरती बुरुंडी नावाचं गाव आहे, तिथं. अच्छा, जवळ आलं की सांगा. हो. दादा, तुमच्या बोलण्यावरून समजते तुम्ही शिकलेले आहात. हो दादा, माझं BCom झालंय. अरे वा. मग इकडे काय करता, म्हणजे नोकरी की व्यवसाय? हो, व्यवसाय कुठला, तेवढी परिस्थिती नाही आमची. मी नोकरीच करतो, गावातल्या एका पतसंस्थेमध्ये काम करतो. पतसंस्था? हो. मग तुम्ही शहरामध्ये काय ट्राय करत नाही, म्हणजे चांगला पगार मिळेल? प्रयत्न केला होता, पण त्याच वेळी माझे वडील वारले आणि आता घरात मी एकटाच कमवणारा असल्यामुळे घरामध्ये माझी आई आहे, बहीण आहे आणि माझा भाऊ आहे. त्यांची जबाबदारी माझ्यावरतीच आहे. बापरे, मग तेवढा पगार मिळतो तुम्हाला आणि तेवढ्यात भागतं तुमचं? हो, मिळतं पोटापुरतं आणि तशाही आमच्या गरजा कमी आहेत ताई. अरे यार, कशी गाडी चालवतात दारू पिऊन बेवडे साले. कसं आहे ना दादा, हे दारू पिऊन गाडी चालवणारे लोक आहेत ना, हे स्वतः पण मरतात आणि दुसऱ्यांना पण मारतात. तो माणूस नाही मरत, त्याचं अख्खं कुटुंब मरतं.
हो ना, अगदी बरोबर आहे. पण लोकांना कळतंय कुठे? दादा इथे थांबवा, या कॉर्नरला. आभारी आहे दादा. इट्स ओके. येस, फायनली. येस. Cheers. What? काय पाहुणं, तिकडे काय बघताय? ह्यो तर आमचा ओमकार. हाकनाक गेला बिचारा. चांगलं पोरगं होतं. एका दारुड्या ड्रायव्हरनं उडवलं त्याला. सगळं घरदार उघड्यावर पडले त्याचं. अहो कसं शक्य आहे? आता आमच्या गाडीमध्ये होता. हो. काय असल लोकांकडनंच ऐकलंय बघा. फक्त पिऊन गाडी चालवणाऱ्यांनाच दिसतोय तो. तुम्ही तर नव्हता ना पिऊन गाडी चालवत आला? कशाला करता साहेब असं? बायकापोर आहेत गाडीत. असो, सुखरूप आहेत. सांभाळून जा, सावकाश जा.